कोणतरी म्हणालं, मान छत्रपतीच्या गादीला पण मत तुतारीला. वस्तुस्थिती आहे, आम्ही मान ठेवला, या माझ्या नेत्यांनी ठेवला. छत्रपतींचा असलेला हा आदर ठेवून या महाराष्ट्रामध्ये एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा खासदार आपणच केला. असं काय झालं होतं की 6 महिन्यानंतर पक्ष सोडून देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेण्यात आला. गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी आपण केलेल्या या लोकांनी दिलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण केला. सांगितलं जातं. माझा एक प्रश्न फक्त आज आहे, मागच्या वेळेला जलपूजन करताना आपण होता, छत्रपतीचं स्मारक उभं करताना 5 वर्षात एकदा तरी पंतप्रधानांना म्हणायचं होतं त्या छत्रपतीच्या स्मारकाचं काय झालं तर आम्ही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला असता. असो, बरं बोलता भ्रष्टाचाराबाबतीत. भ्रष्टाचारा बाबतीमध्ये मला एकाने विचारलं, औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही. मला न वाढण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून गेले त्यांनाच विचारा. त्यामुळे जास्त काय मी बोलत नाही. साहेब, काल मला रात्री नोटीस आली आणि नोटीसमध्ये मला माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं बोलणार नाही. जो गुन्हा, जी घटना तांत्रिकदृष्ट्या दाखवण्याचा प्रयत्न करताय साहेब, काही झालं तरी हरेल. हे आत्ताच नाही, गेल्या 5-6 महिन्यापासून माझ्यावर दबाव चाललेला आहे. साहेबांना कल्पना आहे. पण ज्या नेत्यामुळे इथं कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांचे आणि शिवराव पाटलांचे आमच्या अध्यक्षित आहे, गुलाबराव जगताप बाहेर आहेत. बाकीच्यांनी काय माझ्याबद्दल वक्तव्य केले मी त्याला महत्त्व देत नाही. पण पाटण खोऱ्यामध्ये असलेला माथाडी कामगारसुद्धा मनापासून माती आहे त्याला. रात्रंदिवस मेहनत केली. ज्या वेळा या संघटनेला शिवराव पाटील गेले, अण्णासाहेब पाटील गेले, हा माझा नेता तिथं एका मिनिटामध्ये हजर होत होता. एका इमारतीचं उद्घाटन व्हायला चव्हाणसाहेब येत नाही म्हटलं, अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं होतं मी त्या ठिकाणी आपलं कमी जास्त करेन. तर दिल्लीवरून खास विमान येणारे यशवंतराव चव्हाण आणि माथाडीच्या अडचणीला आमच्यावर कृपाछत्र देणारा शरद पवार, ह्या दोन्ही एकच नाण्याच्या बाजूवर त्याचा अभिमानाने आम्हाला लढ करावा लागेल. आणि आम्ही सत्तेचा लाचार नाही. ज्या नेत्याच्या घडीमध्ये बोललो, एक माथाडी कामगारचा मुलगा 5 वेळा 4 वेळा आमदार झालोय, पडल्यानंतर 7व्या दिवशी बोलून सांगितलं तुला मी परत आमदार करतोय. ज्या नेत्यांनी मला इतकं मोठं केलं त्या नेत्यासाठी पाहिजे ते करण्याची भूमिका असताना निष्ठावंत असण्याचा परिणाम काय होतं. मी जनतेमध्ये जातो तेव्हा जनता बघते. मी गद्दार झालो असतो तर मला मान खाली घालून जावं लागले असते. अभिमानाने फिरताना लोक माझं स्वागत एवढ्यासाठी करतो, या निष्ठावंत मावळा आला आणि मला ते असलेलं प्रशस्तीपत्रक भूषणावं आहे. म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे, 1 केस 2 केस अजून किती केसेस टाका. मी लढायला कधी घाबरत नाही आणि तुमच्या दबावापुढे मी कधी झुकणार नाही. मरेपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार हा शब्द माझा तुमच्या साक्षीने आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, काय उद्या होईल ते होईल, पण सगळेजण शरद पवार बना, सगळेजण राहुल गांधी बना, सगळेजण उद्धव ठाकरे बना, सगळेजण शशिकांत शिंदे बना. निवडणुकाची ऐतिहासिक करून दाखवू की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्हाण साहेबांच्या भूमीने इतिहास घडवला आणि या असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला. इतिहास करण्याची भूमिका करा. मी रोजच तुमच्याबरोबर बोलतोय. अजून काय काय समोरून मी ठरवलं होतं, सरळ जायचं, कोणाला बोलायचं नाही. माझा पिंड तर तसाच आहे. सहनही होत नाही, सांगता येत नाही म्हटल्यानंतर मग बोलावं लागतं. पण आज माझा नेता इथं आलेला आहे. काही लोक म्हणतात 4-4, 5-5 सभा घ्यावा लागला. तुमच्यासाठी पण आम्ही घेतले ना. तुम्ही प्रचार कमी करत होता, मीच प्रचार जास्त करायचो असं. पण तुतारी विसरू नका. आज फार मोठ्या संख्येने आली. हे बदलाचं क्रांती आहे, ही क्रांती आहे. ही क्रांती आहे आणि ही क्रांती 100% नुसत्या सातारा जिल्ह्यात नाही, ती महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडवण्याची ताकद ह्या माझ्या नेत्यांनी दाखवून दिलेली आहे. 10-10, 15-15 सभा रोज हा माझा नेता पुरोगामी विचार जिवंत राहायला पाहिजे, छत्रपतींचा महाराष्ट्र जिवंत राहायला म्हणून करतायत. बाबा, तुमचं मनापासून आभार व्यक्त करेन. बाळासाहेब आहेत, सगळे आहेत शिवसेनेचे आमचे नेते. तर कधी नव्हती एवढी की आता या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये झालेले. सगळेजण मनापासून काम करताय आणि अशा पद्धतीने खालच्या लोकांनी जर मनापासून काम केलं ना, तर कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटणचं लीड हे सातारा लोकसभेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करेल आता मला विश्वास आहे. त्यामुळे आता कराडच्या फेऱ्या बऱ्याच लोकांच्या वाढलेल्या आहेत, पण लोक काय सापडत नाही. कोणाला विचारा, चॅनलवर जातात, कोणाला देणार, ते होतात तुतारेला देणार. कधी नव्हती. आम्ही तर वटवृक्ष मागत होतो. आम्ही असं बसलो होतो तेव्हा साहेबांच्या वटवृक्ष घ्यायचा, चिठ्ठी घ्यायची, कब्बशी.
निवडणूक आयोग पण चांगला होता, म्हणजे बाकीच्या वेळेला स्वतः झाला चांगला. काल ट्रम्पेटला पण तुतारी नाव देऊन टाकलं. फक्त चंद्रचूडवर आता विश्वास आहे. तेच बोलले मतदान करताना नीट मच्छार करून मतदान करा. म्हणजे त्यांना सुद्धा चिंता आहे, फक्त न्यायाधीशाला सरन्यायाधीश तेवढाच एक आशेचा करा. आणि त्यांनी ते चिन्ह दिलं आम्हाला. आता आमची सर्वांची परिस्थिती पाकिस्तानच्या निवडणुकीसारखी झाली असते. पण साहेबांचा एवढे चातुर्य होतं की त्यांनी कोर्टातच अर्ज केला आणि मग निवडणूक आयोगाने पण नाही दिली, तुतारी दिली. साहेब कुठे जावं तिथं लगेच सगळे तर आम्हाला बघितलं की तुतारी घेऊनच येत आहेत. एवढी तुतारी प्रसिद्ध झालेली आहे. काल साताऱ्यामध्ये कॉलर उडवली होती, आज तुतारी वाजवत आहे. आमचा नेता आहे हो, आणि असा नेत्याचं आपण कार्यकर्ता त्याचं भाग्य आहे. इतिहास महाराष्ट्रात घडवेल. हे 400 पार 400 पार 400 पार जायचं स्वप्न आहे ना, एकच त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं त्यांचं आहे. सगळीकडं आघाड्या युत्या त्यांच्या तुटत चाललेल्या आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये 40 होईल का म्हणून पक्ष फोडले, नेते फोडले, चिन्ह फोडले, तरी सुद्धा रिपोर्ट ग्राउंड रिपोर्टचा चांगला येत नाही. आणि त्यांना माहिती आहे. काही लोक म्हणायचे पवार साहेबांच्या करंगलीला घेऊन आम्ही राजकारणात आलो, पण त्यांना कळलं नाही गुरुच्या करंगलीला जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा गुरु तुम्हाला चितपट करेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, आमची आजची लढाई तत्वाची असली तरी माझ्या नेत्यासाठी आहे.